SIPचा अर्थ काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. मग ते सिस्टमॅटिकच हवं. अच्छा, मग तो सिस्टमॅटिक ॲज इन तो आता तर डेली चालू झालाय. हो. मंथली आधी चालायचा. हो. सो मंथली पण आहे आणि आता डेली पण झालाय. येस. सो डेली आपण ते किंवा मंथली आपण ते पर्टिक्युलर अमाऊंट आपण तिथे टाकायचे. हो. आणि हे करायचे. याच्यात मिनिमम लोकांनी किती इन्व्हेस्ट केले पाहिजे, की प्रत्येकाच्या इन्कमवर तुम्ही ते काढतात की बाबा ह्याने इतके करावे? ओके. काय रूल आहे तुमचा? खूप चांगला प्रश्न आहे आणि हा प्रश्नाचं उत्तर आहे ना खूप जणांना माहिती नसतं. म्हणजे काही लोक ना करायची म्हणून इन्व्हेस्टमेंट करतात. चला सुरू करूया. तुम्ही सांगताय ना घ्या 1000 रुपये, त्यांनी काय होणार आहे का? म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा रूल टक्क्यात सांगण्या अगोदर आहे ना मी तुम्हाला एक उदाहरण देतो की जेव्हा आपल्या घरात काही शुभ कार्यक्रम असतो तेव्हा आपण नैवेद्य देतो देवाला. पण सगळ्यात पहिला जो नैवेद्य देतो तो आपण गाईला देतो, गोमातेला देतो. नंतरचा नैवेद्य देवाला देतो आणि मग घरच्यांना जेवायला वाढतो. आपण असं कधी आपल्या घरात झालं का की सगळं काही झालं उरला की मग ते गाईला नेऊन द्या? इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत अगदी नक्की उलटं होतं. माणसाचा पगार एका तारखेला येतो, तो सगळे खर्च भागवतो आणि उरलं काही बाबतीत उरत पण नाही, उरले ते इन्व्हेस्ट करतात. मग ते वाढत नाहीत किंवा त्याच्याने आपला गोल अचीव होत नाही. वाढतात पण त्याच्याने गोल अचीव होत नाही. मी म्हणून उलटं करा. तुमच्या इन्व्हेस्टमेंटला ना पहिलं स्थान द्या, गाईच्या घासाचं स्थान द्या. पहिला घास बाजूला काढून ठेवा. मग ते 1000 असो, 2000 असो, 5000 असो आणि उरलेल्या पैशात बघा घर चालवून बघा. घर चालेल, पैसे अजून उरतील आणि मग ते उरले की परत इन्व्हेस्ट करा. करून बघा. हे केल्याने तुम्हाला रिटर्न्स येणार. पण थंब रूल बघायला गेला तर थंब रूल असं म्हणतो की जर तुम्ही मॅरिड नाही आहेत ऑर इफ यू डोंट हॅव एनी लायबिलिटी, मॅरिड नसणं म्हणण्यापेक्षा लायबिलिटी नाही आहे ॲज सच, म्हणजे हजबंड वाईफ दोघे कमवत आहेत, ॲज सच लायबिलिटी नाही आहे किंवा मी मॅरिड नाही आहे, आता सध्या माझ्यावर माझ्या मुलांच्या शिक्षणाची किंवा कशाचीच लायबिलिटी नाही आहे, माझ्याकडे एकच गोल असला पाहिजे माझ्या रिटायरमेंटचा, जो आजपासून 35-40 वर्षानंतर येणार आहे माझ्या आयुष्यात. त्यासाठी आत्तापासून ना तुमच्या सॅलरीच्या 40 to 50% तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता इन डिफरंट पॉकेट्स. आय एम नॉट सेइंग ओनली म्युच्युअल फंड्स. 40 to 50% तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. वन्स यू गेट मॅरिड ऑर वन्स यू गेट रिस्पॉन्सिबिलिटी ऑर लायबिलिटी, तुम्ही 20% तो खाली आणू शकता. 20 ते 30%, नॉट मोर दॅन दॅट, बिकॉज तुमच्याकडे बाकीच्या पण काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फुलफिल करायच्या आहेत. सो हा जो गोल्डन पिरियड आहे ना तुमच्या फर्स्ट जॉबपासनं मॅरेजपर्यंतचा, जो 5 ते 10 वर्षाचा असतो, त्याच्यामध्ये मॅक्झिमम इन्व्हेस्ट करा. म्हणजे आजच्या यंग जनरेशनला माझं असं म्हणणं आहे, जॉब सुरू झाला ना, अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झाली ना, इन्व्हेस्ट करा. म्हणजे मी माझं स्वतःच्या घरचं उदाहरण सांगतो. माझ्या मुलीचं आत्ताच मास्टर्स कंप्लीट झालं लास्ट इयर. शी इज अ सायकोलॉजिस्ट आणि तिचा जॉब सुरू झाला गेल्या वर्षी जूनपासून. तिची जी सॅलरी होती ना त्याच्यापैकी, म्हणजे तिची सॅलरी 30,000 आहे स्टार्टिंगला. मी तिला बोललो 20,000 रुपये तू आता इथे टाकायचे. दर महिन्याची 20,000 रुपयाची मी तिची SIP सुरू केली. 10,000 ठेव तुझ्या इमर्जन्सीसाठी, अजून काही तुझ्या पॉकेट मनी म्हणा किंवा तुला काही ट्रॅव्हल एक्सपेन्स, मोबाईल एक्सपेन्ससाठी 10,000 ठेव तुझ्या सेव्हिंगसाठी. पण 20,000 रुपये मी तिच्याकडनं ते कंपल्सरीली घेतोय. आणि हे उरलेले पैसे नाही आहेत, हे आधीच तुम्ही. येस, हे 10,000 खर्च केल्यावर उरलेले 20,000 नाही. सॅलरी आल्याच पहिले. आता तिला अशी सवय झाली ना की बाबा यावेळेचे पैसे गेले ना, हे ती मला विचारते. सो ही हॅबिट, हे कल्चर तुम्हाला ना या यंग पिढीमध्ये डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि त्याचे जे रिटर्न्स तुम्ही बघाल ना, आता याचं एक अजून छोटंसं उदाहरण ठेवतो ह्याच्यामध्ये, की ही इन्व्हेस्टमेंट आहे ना SIPची, ही तुम्ही जर समजा आपण असं एक समजून चालूया की 3 वर्षाची मुलगी आहे तुम्हाला आणि तिच्या 3 वर्षाच्या वयापासून तुम्ही तिची 5,000 रुपयाची SIP फक्त 18 वर्षाची होईपर्यंत केली. म्हणजे 15 वर्ष 5,000 आणि ॲव्हरेज 12% रिटर्न येतात. तर डू यू नो की किती रिटर्न्स येतील? म्हणजे तिची इन्व्हेस्टमेंट टोटल 9 लाखाची होते. 5,000 रुपये महिना म्हणजे 60,000 रुपये वर्षाला आणि 15 वर्षात 9 लाख रुपये. 12%ने 18 वर्षी तिच्याकडे 28 लाख रुपये असतील. आणि हे ना कठीण नाही आहे. आजच्या तारखेत 5,000 रुपये तुमच्या मुलीच्या नावावर तुम्ही SIP करणं अजिबात कठीण नाही आहे. हे 5,000 रुपये असेही ना मुलीला काही कोणी पाहुणे येतात घरी, अरे वा छान दिसतेस, गोड दिसतेस, असं करून पण 500 रुपयाची नोट हातात देतात, खाऊ खा. ते 500 तुम्ही काय करता? ते तुम्ही त्या गुडलकमध्ये टाकता, ते वाढत नाहीत. तेच जमा करा आणि ते SIP मध्ये टाका. तुमचे कमवलेले पैसे पण तिच्या नावाने गोल असा डिसाईड करून टाका.
ते 28 लाख तिच्या 18व्या वर्षी होतात आणि त्यानंतर दर 5 वर्षांनी ते डबल होतात. दॅट इज मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग. 18व्या वर्षी 28 लाख झालेत ना, 23व्या वर्षी 56 लाख होतात आणि असे करत करत जेव्हा तुमची मुली, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला SIP करायची नाही, स्टॉप करायचे, 15 वर्षच करायचे. अच्छा, नंतर पैसे भरणं बंद. म्हणजे असं मी अजून करतो की तुम्ही फक्त तिच्या 15 वर्ष, पुढची 15 वर्ष SIP केलीत 5,000 रुपये, त्यानंतर बंद जरी केलीत तरी तो जो 28 लाखाचा कॉर्पस आहे ना, हा दर 5 वर्षांनी डबल होतो. आणि ती जेव्हा 60ची होते ना, 60 वर्षाची, तेव्हा तिच्या अकाउंटमध्ये 68 लाख असतं. सॉरी, 68 करोड, आय एम सो सॉरी, 68 करोड असतील तिच्या 60व्या वर्षी. आणि त्यासाठी तुम्ही काय केलं? फक्त आत्ता पुढची 15 वर्ष आणि मला वाटत नाही की कुठलेच वडील पुढची 15 वर्ष, ज्यांना 3 वर्षाची मुलगी आहे, त्यांचं ॲव्हरेज एज 30 ते 35 वर्ष असेल, 35शीतले असतील, आणि त्यांना पुढचे 15 वर्ष सहज, म्हणजे त्यांच्या रिटायरमेंट एजपर्यंत ते 5,000 रुपये सहज आपल्या मुलीसाठी काढू शकतील. त्यांच्याकडेही आज 60, म्हणजे मी आता माझं वय 60 नाही आहे, पण माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जर ही गोष्ट केली असती ना, तर 60व्या वर्षी माझ्याकडे 68 करोड असते. पण तेव्हा मी जेव्हा 3 वर्षाचा होतो तेव्हा हे नव्हतं, SIPचं खूळ नव्हतं. आता आहे. मग आता आपण का नाही करत आहे? सो थंब रूल भरपूर काही गोष्टी सांगतो, पण आपल्यालाही ठरवायचं आहे की आपल्याला ॲक्च्युली करायचं आहे. आणि ती डेअरिंग करा, ते पहिलं पाऊल उचला, ते 5,000 रुपये मुलीच्या नावावर टाका. ते एक मोठा आम्रवृक्ष म्हणून तुम्हाला मुलीला सावली देईल. आणि या सगळ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या हयातीत नको असतात. काही तुम्हाला तुमच्या मुलांसाठी, तुमच्या परिवारासाठी लेगसी सोडायची असते. आणि करायचं काय? जेव्हा कमवताय तेव्हाच करायचं आहे, तेव्हाच तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. बट इथून तुम्हाला कळलं असेल, स्टार्ट अर्ली. 3 वर्षापासून केलं तर हे गणित आहे. 30 वर्षापासून, म्हणजे तो मुलगा कमवायला लागला आणि त्यांनी जर स्वतःसाठी हे जर केलं तर त्याला एवढे करोड नाही मिळणार ॲट द एज ऑफ 60. त्यामुळे स्टार्ट अर्ली, यू विल गेट मोर बेनिफिट्स. करेक्ट. मला तुमच्या या बोलण्यावरनं हेच कळतंय की फक्त यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करून या गोष्टीचं सोल्युशन नाही मिळणार की मी किती इन्व्हेस्ट केले पाहिजे. त्याच्यासाठी गणेश सरांना कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. नक्कीच, हे मला कळतंय याच्यातून. येस, ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.